अनुदान आमच्या हक्काचं, 100% अनुदान, 100% अनुदान, अनुदान आमच्या हक्काचं, अनुदान आमच्या हक्काचं. असं कसं देत नाही, असं कसं देत नाही. 100% अनुदान, 100% अनुदान. इन्क्लाब, इन्क्लाब, 100% अनुदान, 100% अनुदान. भारत माता की, भारत माता की. नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड, एबीएन फॉर आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हमध्ये तुमच्या सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मी सध्या आहे मुंबई शहरातील आझाद मैदानावर. गेल्या अनेक वर्षापासून शिक्षक समन्वय संघाचा या ठिकाणी लढा सुरू आहे आणि तो म्हणजे अनुदानासाठी. मागील काळामध्ये आपण अनेक बातम्यांच्या माध्यमातून या शिक्षकांच्या व्यथा तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचविण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आता 2024 मध्ये देखील 3 जानेवारीपासून या शिक्षक मंडळींचा, महिला आणि पुरुष मंडळींचा या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. जवाबदार आंदोलन असं त्यांनी पुकारलेलं आहे. त्यांच्या काय जाणार आहोत. सर्व जी मंडळी माझ्याकडे माझ्यासोबत जे बघत आहात मंडळी आहेत, खऱ्या अर्थानं प्रत्येक क्षेत्रातील घडवणाऱ्या माणसाचा मूळ पाया म्हणजे शिक्षक आहे. परंतु आज याच शिक्षकावर सरकारच्या दारामध्ये आंदोलन करण्याची वेळ आली आहे. काय त्यांच्या प्रतिक्रिया असणार आहेत आपण बघूया. स्वागत आहे तुमचा आवाज बहुजनांचा न्यूजमध्ये. सर्वप्रथम काय आहेत आपल्या प्रतिक्रिया? आपण आज 3 जानेवारीपासून या आझाद मैदानावरती आंदोलन सुरू ठेवलेलं आहे. गेल्या 3 जानेवारी 2024 पासून सर इथे आम्ही आंदोलन लावलेलं आहे. 30 दिवस लढलेलं आहे, तरी पण सरकारने अजूनपर्यंत काही दखल घेतलेली नाही. मागील 15-16 वर्ष मी बिनपगारी काम केलेलं आहे आणि आता कुठे 1 वर्ष झालं आम्हाला तुटपुंज्या पगारामध्ये आमचा संसार भागत नाही. आमची फक्त एकच रास्त मागणी आहे की 15 नोव्हेंबर 2011 आणि 4 जून 2014 नुसार वेतन अनुदान आम्हाला लागू करावे आणि दरवर्षी टप्पावाढ म्हणजे 5 वर्षामध्ये 100% अनुदान आम्हाला मिळालं पाहिजे. आणि सरकारला मला एवढंच बोलायचं आहे की शिक्षकांनी जर बार जर रस्त्यावर उतरावं, मग शिक्षकांनी पुण्याचे काम करावं कधी. आणि शिक्षक ज्या देशात शिक्षक रस्त्यावर येत असेल तिथे भविष्य काय असेल ह्या भारताचं, या महाराष्ट्राचं. म्हणून शिक्षकांनी रस्त्यात येऊ नये, म्हणून शासनाने तरी आता दखल घ्यावी. त्यांनी अजूनपर्यंत आमची काही दखल घेतलेली नाही. कोणतेही सरकारकडून एक डेलिगेशन आम्हाला मिळालेलं नाही अजूनपर्यंत. म्हणून आमची एकच रास्त मागणी आहे की दरवर्षी टप्पावाढ द्यावा आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. सरकार तुमच्या मागण्यांकडे लक्ष देईल असं वाटतं तुम्हाला? सरकार, कारण हे मायबाप सरकार आहे. मागच्या वर्षी याच सरकारने आम्हाला दिलेलं आहे आणि हे सरकार देईलच आणि म्हणून आम्ही इथे बसलेलो आहोत. आपण जाऊया. आणखी काही माझ्यासोबत शिक्षक बांधव आहेत, आपण सगळीकडे जाऊया. असं तुम्ही समोर हा नाही बसूनच बोलूया. आपण बरोबर सुविधा बोलता येईल. तुमचा परिचय सांगा सर मला. वागले सर, उच्च माध्यमिक संघटना समन्वय तुम्ही आहे. विशेष म्हणजे देशामध्ये ज्या देशामध्ये विद्यार्थीकडून काम करत तोच घटक खातो. सगळ्यांना पगार आहे, मात्र या शिक्षकांना जो शिक्षक पिढी घडवतो तोच दुर्लक्षित आहे. शासन होतो. प्रत्येक देशामध्ये शिक्षकांना देवासमान मानलं जातं, राष्ट्रपती दर्जा दिला जातो. आता या देशामध्ये आपली इतकी वाईट अवस्था आहे का? सरकारला मध्ये इतकंच जाब आहे की तुम्हाला ज्या घटकांनी शिकवलं तोच घटक आज होतो. अजित पवारना कोणी एका शिक्षकांना शिकवलं असेल, मोदींना एका शिक्षकांना शिकवलं असेल आणि त्या शिक्षकाची जर आपण अशी अवहेलना करत असाल याच्यात दुसरं दुर्दैव नाही. त्यामुळे मायबाप हे आमचं मायबाप, तरी सुद्धा आम्ही मायबाप म्हणतोय. त्या मायबापाला एवढीच विनंती आहे की गेली 20 वर्ष हा लढा सुरू आहे. कोण आता रिटायरमेंट आलेले आहेत त्यांचा आपण त्यांच्याकडे किमान बघून हा विषय मिटवावा आणि देशामधून, या महाराष्ट्रामधून ही संकल्पनाच नष्ट करावी. अनुदानाचं प्रत्येकाला 100% आणून द्यावंच. कारण प्रत्येकाला काय केलं यांनी, मग त्यांचं शासनाचं कुठलंही 100% पगार. मात्र एकच घटक असा आहे की त्या शिक्षकाला पगार बिलकुल देत नाही. म्हणजे 20-20 वर्ष राबायचं, म्हणजे दावणीला जसं जनावर असतं तसं काम करायचं, काम मात्र पोचलं.
त्यामुळे सरकार मला एवढीच विनंती आहे की जो प्रश्न तुमच्या समोर आहे, शिंदे साहेबांना माझी विनंती आहे, जो प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे त्या प्रश्नाची आपण तातडीने दखल घ्यावी आणि महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांना आपण न्याय देण्याचं काम करावं, एवढीच या समन्वय संघाच्या वतीने विनंती करतो. आणि हे जे सरकार आहे हे सरकार देणार आहे, फक्त कधी देणार माहीत नाही, या येणाऱ्या 4-5 दिवस येईल सुद्धा, पण आम्ही सर्वांची विनंती करतोय की हा प्रश्न तातडीने मिटवावा. कारण प्रत्येक जण इथं मुंबईमध्ये आल्यानंतर राहण्याची व्यवस्था नाही आहे, सगळे गरजासून आलेले आहेत, कोण कसे याच मार्फत कोणी जेवण केलं नाही. म्हणजे जे पोटाची भाकरी मिळवायची पण भाकरीच मिळत नसेल त्या शिक्षकाचा इथं उपयोग नाही. म्हणजे पिढी घडवायची आणि सगळा मोबदला सरकारनं घ्यायचं, हे काय मला बरं वाटत नाही. त्यामुळे मायबाप सरकारनं मग 2 दिग्गज लोक आहेत, मोदी आहेत, आमच्याकडे शिंदे साहेब आहेत, अजित पवार साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, हे मोठी लोक आहेत. या लोकांना एवढीच विनंती आहे, तुम्ही सरकारमधून आहात, आम्ही तुमची ग्राउंड लेवलला आहोत, आम्हीच तुम्हाला निवडून दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की यांचा प्रश्न तुम्ही तातडीने मिटवलाच पाहिजे आणि तेही 4-5 दिवसात. जर नाही मिटवलं तर तीव्र आंदोलन आहेच, पण हे सरकार जे आहे हे सरकार जे अशा अपेक्षेने वाट पाहत आहोत आणि आमचाही अंत पाहू नका अशी माझी विनंती आहे. त्यामुळे तातडीने प्रश्न मिटवावा एवढी माझी मागणी आहे. मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांनी तुम्हाला घडवलंय ते आज तुमच्या दारामध्ये न्याय मागण्यासाठी बसलेले आहेत. तुम्ही कसं बघता या घटनेकडे हे मात्र आम्हाला पाहणं औचित्याचं ठरत आहे. अजूनही काही शिक्षक बांधव माझ्यासोबत आहेत. या ठिकाणी 3 जानेवारीपासून आंदोलन सुरू झालेलं आहे. ह्या शिक्षकांच्या व्यथा फार वाईट आहेत. या शिक्षकांनी 20-20 वर्षे विनावेतन काम केलेलं आहे आणि 20-20 वर्ष विनावेतन काम केल्यानंतर कुठेतरी 1-2-3 वर्षापासून यांना कोणाला 20%, कोणाला 40%, कोणाला 60% अशापर्यंत अनुदान आहे आणि यातील कित्येक बांधव विनापगारी निवृत्त झालेला आहे. मी सुद्धा एक त्यातलाच आहे. मी चावडे साहेब शिक्षण मंत्री असताना त्यावेळेस विनावेतन निवृत्त झालेला आहो. असे माझ्यासारखे बांधव विनावेतन काही निवृत्त झाले, काही 20% निवृत्त झाले, काही आता 40% निवृत्त झाले, काही आता सध्या 40%वर आणि 60%वर निवृत्त होत आहेत. आणि शासनाच्या पॉलिसी अशी आहे की 100% अनुदान असल्याशिवाय कुठल्याही बाकीच्या ज्या फॅसिलिटी असतात, ज्या काही वैद्यकीय फॅसिलिटी असतात काय आणि काही मुलाबाळासाठी फॅसिलिटी असतात, कुटुंबासाठी फॅसिलिटी असतात, ह्या 100% अनुदान मिळाल्याशिवाय लागू होत नाही. त्यामुळे हे लोक वंचित असल्यामुळे आमच्या कित्येक बांधवांनी आत्महत्या पण केलेल्या आहेत, त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत, कित्येक बांधव ऑक्सिजनमध्ये मरण पावलेले आहेत, कोणी हार्ट अटॅकनं मरण पावलेले आहेत. अशा वाईट व्यवस्था या शासनाने किंवा शासनाच्या अधिकाऱ्यांनी आमच्या शिक्षकांवर आणून ठेवलेला आहे. जो शिक्षक देशाचं भवितव्य घडवतो त्या शिक्षकांनी या देशाच्या पंतप्रधानांना शिकवलेलं आहे. पंतप्रधान मोदी साहेबांना ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचली जात नसेल, नाही तर ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचली असती तर आम्हाला असं वाटतं की त्यांनी हा प्रश्न कधीचा मिटवला असता. म्हणून माझी एक विनंती आहे की आता मागच्या वर्षी याच सरकारने आम्हाला 1160 कोटी रुपये मंजूर केले आणि या ठिकाणी ज्यांना काही नव्हतं त्यांना 20, ज्यांना 20 होतं त्यांना 40, ज्यांना 40 होतं त्यांना 60 अशा प्रकारचं अनुदान चालू केलेलं आहे. परंतु पुनश्च आमची शासनाला अशी विनंती आहे की आता आम्हाला आमचं जे धोरण आहे प्रचलित नियमानुसारांचं 15/11/11चा जो GR होता तो सरकारने काय केला आहे 19 सप्टेंबर 2016ला या ठिकाणी त्याच्यामध्ये एक नवीन पत्र काढलं, सरसकट पुढील आदेशापर्यंत 20% अनुदान देण्यात येत आहे म्हणून. पण त्या पत्रामुळे आमचा जो दरवर्षी वाढणारा टप्पा होता ते प्रचलित धोरण लागू होतं 15/11/11चं, ते धोरण त्या ठिकाणी थांबवलं गेलं. त्यामुळे आम्हाला या ठिकाणी 3-3 वर्ष एका टप्प्यावर समान मानावं लागलं. की ही बाब शासनाने चुकीची केलेली आहे, ती दुरुस्त करावी आणि आम्हाला एक टप्पा वाढवून यानंतर आम्हाला प्रचलित नियमानुसार हे अनुदान लागू करावं अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. आणि ही जर मागणी पूर्ण होत नसेल तर आम्ही येणाऱ्या मंगळवारपासून आमचे काही बांधव, आमचे संघटनेचे समन्वयक आहेत खंडेराव जगदाळे सर आणि मी पुंडलिक रहाटे किंवा अजून कोणी शिक्षक बांधव या ठिकाणी आमरण उपोषणात सहभागी होतील अशा प्रकारचं आम्ही आमरण उपोषण आमचं देहत्याग जरी झाला तरी आम्ही चालेल, परंतु आमची मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही आझाद मैदान सोडणार नाही. नमस्कार,
मी भारत जामनिक जालन्यावरून आलेला आहे. मागच्या दिवाळीमध्ये सुद्धा या दिवाळीमध्ये सुद्धा शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन ऑक्टोबर महिन्यात सुरू होतं. त्यानंतर 8 ते 10 दिवसामध्ये आंदोलन सुरू असतानाच शिक्षण मंत्री स्वतः आझाद मैदान येथे आले आणि सर्व शिक्षकांना पेढेसुद्धा भरवले आणि त्यावेळेस आनंदाची बातमीसुद्धा दिली होती की 1 जानेवारी 2024 पासून आम्ही तुम्हाला टप्पा वाढ देऊ. त्यानंतर काही त्या दरम्यान ज्यावेळेस हिवाळी अधिवेशन नागपूरला सुरू झालं त्यावेळेस त्या हाऊसमध्ये डायरेक्ट शिक्षण मंत्री असे बोलले की आम्ही पुढचा जो वाढीव टप्पा आहे हा 2025ला देणार आणि म्हणून त्याच अनुषंगाने आम्हाला फार मोठा धोका झालेला आहे आणि म्हणून जबाबदार आंदोलन हे आम्ही 3 जानेवारीपासून इथे सुरू केलेलं आहे. मायबाप सरकार आहे, तुम्हीच आमचे पालक आहात आणि असा शिक्षक जर रस्त्यावर राहत असेल तर फार अवहेलना हे शिक्षकांची होत आहे. सरकारला कळकळीची आणि पोटतिडकीने एवढीच विनंती आहे की असं किती दिवस आम्ही बसायचं आणि प्रत्येक वर्षी का टप्पा वाढसाठीच यायचं का. आम्हाला पिढीसुद्धा घडवायची आहे कारण की आम्ही सुद्धा एक जबाबदार घटक आहोत. आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान बिलकुल करायचं नाही आहे कारण की विद्यार्थी आमचा दैवत आहे आणि म्हणून या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने, प्रशासनाने, सरकारने या सत्तेमधल्या सर्व लोकांनी आणि शिंदे साहेबांचा निर्णय हा आरकीपार निर्णय असतो, पूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे, आम्ही सुद्धा बघितलेला आहे. तर म्हणून सरकारला एवढीच विनंती आहे की दरवर्षी आम्हाला इथं बसण्याचं काम पडू नये आणि म्हणून की दरवर्षी टप्पावाढ आमचा व्हावा, तोही प्रचलितनुसार व्हावा आणि 1 जानेवारी 2024 पासून आमचा वाढीव टप्पा मिळावा आणि आमचा जो 15-20 वर्षाचा जो काही वनवास आहे हा वनवास एकदाचा कायमचा मिटवावा आणि कायमचा मिटून आम्हाला एकदा याच्यातून पूर्णपणे मुक्त करावं, एवढीच माझी कळकळीची सरकारला विनंती आहे. धन्यवाद सर. प्रत्येक शिक्षक बांधवांच्या या व्यथा आहेत. गेल्या 20 ते 22 वर्षापासून सुरू असलेला लढा आणि या लढ्याकडे हे सरकार लक्ष देईल का, हाच प्रश्न या ठिकाणी उद्भवलेला आहे. माझ्यासोबत शिक्षक समन्वय संघाचे विभागीय अध्यक्ष बाबासाहेब वाघमारे सर आहेत, ज्यांच्या माध्यमातून मला इथपर्यंत पोहोचण्याचा संधी मिळालेली आहे, पोहोचण्याची संधी मला मिळाल्या. असे माझ्यासोबत वाघमारे सर आहेत. आपण त्याच्याकडे बघा सर, काय वाटतं तुम्हाला आजच्या या आंदोलनाच्या अनुषंगाने? हे बघा, आत्ताच राठे काका असतील, बागणे सर, जामनिक सर असतील किंवा मॅडम, आमच्या व्यथा तुम्हाला सांगितलेलंच आहे. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही शासनाला सांगू इच्छितो की आमचं काम हे पिढी घडवायचं आहे, देश घडवायचा आहे. आम्ही आझाद मैदानावर येऊन लढायचं आमचं काम नाही. परंतु मागच्या 10 वर्षापासून शासनानं जे धोरण रद्द केलं आणि हे जे नवीन धोरण आणलं आणि यामुळं या शिक्षकांना शाळेत न थांबता आम्हाला इथं आझाद मैदानावरून भांडायची वेळ येत आहे. आत्ता जामनिक सरांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण मंत्री केसरकर साहेबांनी सभागृहामध्ये एक बोलायचं, इथं येऊन सर्वांना पेढे भरवले, सगळे लोक अतिशय आनंदामध्ये, उत्साहामध्ये दिवाळी साजरी केली आम्ही की आम्हाला 1 जानेवारी 2024 पासून पुढे टप्पा मिळणार आहे. परंतु मंत्री महोदयाने पुन्हा सभागृहामध्ये जाऊन तो शब्द फिरवला. हे आम्ही तुम्हाला जवाब विचारण्यासाठी इथं बसलो. किती दिवस, 20-25 वर्ष जर शिक्षकांनी आंदोलनामध्ये घालायचे. राठे काका रिटायर होऊन गेले, असे हजारो शिक्षक रिटायर झालेत. आताच सांगितलं की आम्हाला कुणाला पेन्शन नाही, वैद्यकीय प्रतिपूर्ती नाही, कुणाच्या घरी आईवडिलाला दवाखाना लागला तर त्याची बिल मिळत नाही, लेकरा बाळाच्या शिक्षणाला कुठलंच काही म्हणजे कर्ज मिळत नाही, सोयीसुविधा नाहीत. मग एवढं देश घडवणारी पिढी, एवढे शिक्षक जर असे उपाशी पोटी मरत असतील तर हे खूप खूप निंदनीय गोष्ट आहे आणि भारताच्या लोकशाहीला, भारतीय संविधानाला हे शोभनीय नाही. आणि म्हणून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमची विनंती आहे, लवकरात लवकर तुम्ही रस्ते नाल्या करालात म्हणजे हा विकास नाही. नुसते मोठमोठ्या बिल्डिंग केल्या, मेट्रो आणली म्हणजे देशाचा विकास होत नाही. तर इथली पिढी घडली पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये इथले शास्त्रज्ञ असतील, वैज्ञानिक असतील किंवा आणखीन जे काही इंटेलेक्च्युअल लोक असतात हे घडवणारे फक्त आणि फक्त शिक्षक आहेत. आणि म्हणून लवकरात लवकर आमच्या मागण्या मंजूर करून आता 40, 60, 80 नाहीच काका, 100% अनुदान हीच आमची मागणी असणार आहे. आणि म्हणून शासनानं लवकरात लवकर आमचा निर्णय घ्यावा. अन्यथा आताच काकाने सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये शिक्षक या ठिकाणी
अन्नत्याग करतील, रस्त्यावर उतरतील किंवा काही दिवसामध्ये येणाऱ्या काळात उच्च माध्यमिकच्या परीक्षा आहेत, 10वी बोर्डाच्या परीक्षा आहेत. मग वेळ प्रसंगी आम्ही परीक्षेच्या सगळ्या कामकाजावर येणाऱ्या काळामध्ये बहिष्कार टाकू. आम्ही कुठलंही शासनाला सहकार्य करणार नाही. परंतु आम्हाला विश्वास आहे की एकनाथ शिंदे साहेब किंवा शिक्षण मंत्री केसरकर साहेब हे आम्हाला नक्कीच न्याय देणार आहेत. कारण आतापर्यंत तरी त्यांनी आमच्याकडे खूप चांगल्या याच्याने भावनेने पाहिलेलं आहे. आम्हाला केसरकर साहेब, एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा काल परवा दादा सुद्धा म्हणले की मी हा प्रश्न सोडवणार आहे. फडणवीस साहेबांनी तर सभागृहात सांगितलं गेल्या वर्षी की मी 5,000 कोटीची तरतूद करून ठेवतोय. म्हणजे हे नक्कीच आमच्याकडं लक्ष देतील, आम्हाला न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा आहे. ज्ञानगंगा ज्युनियर कॉलेजमधनं ज्ञानगंगामधनं विद्यालय वगैरे आम्ही आमच्या व्यथा सरकार तर कळून समजूनच नाही राहिलेले आहे. पण काय आम्ही रडाव की हसा आम्हाला समजतच नाहीये. आमचं अनुदान आम्हाला हक्काचं मिळत नाहीये आणि आम्ही रस्त्यावर उतरलेला आहे. आजचा विद्यार्थी उद्याचा भावी नागरिक होतो, तो सुद्धा आजच्या याच्यात अंधारात आहे. आम्ही काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे हे आम्हाला सरकारला आम्हाला विचारायचंच आहे की आम्हाला आमचं 100% अनुदान हे दिलंच पाहिजे. कारण आमची खूप खूप नाराजी आहे. आम्हाला अनुदानाची आवश्यकता आहे म्हणून नाही, पण आमचा हक्क आम्हाला दिलेला पाहिजे. कारण आम्ही आज या रस्त्यावर उतरलेला, आम्हाला स्वतःची इच्छा नाही आम्हाला रस्त्यावर यायची, पण आज हा शिक्षक जर रस्त्यावर आला तर भावी पिढी कशी घडेल, भावी पिढीचं भविष्य अंधारात आहे. आम्ही सुद्धा आज अंधारात आहोत. म्हणून सरकारची आमची एवढी विनंती आहे की सरकारने आमची ही विनंती लवकरात लवकर पूर्ण करावी आणि आम्हाला आमचा हक्क 100%चा 20 नाही, 40 नाही, 60 नाही, आम्हाला पूर्ण 100% द्यावं अशी मी विनंती करत आहे. आम्ही गेल्या 20-22 वर्षापासून उपाशीपोटी शिकवून राहिलेलो आहे. याची अजूनही या सरकारला काळजी नाही. हा सरकार इतका निष्ठुर झालेला आहे की यांना कॉन्व्हेंटचे शिक्षक दिसून राहिलेले आहे. त्यांना कॉन्व्हेंटचे शिक्षक, कॉन्व्हेंट विद्यार्थी, आता परीक्षा पे चर्चा आपण प्रोग्राम बघितला, त्याच्यामध्ये जे स्टुडंट होते पूर्ण ते सगळे कॉन्व्हेंटचे होते. फॅशन दिसते त्यांना फक्त. परंतु आम्ही शिक्षक हे गरिबांचे आहोत. गरीब विद्यार्थी आमच्याकडे शिकतात आणि आम्ही एवढ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देऊ शकत नाही. तुम्ही प्रोग्राम घेता, परीक्षा पे चर्चा घ्या, हे घ्या, ते घ्या, परंतु आमच्या विद्यार्थ्यांकडे मोबाईलची सुविधा नाही. आमच्याकडे सुद्धा नाही ते पाहिजे तेवढी सुविधा डिजिटल याची. तर आम्ही कसं ते प्रोग्राम वगैरे अटेंड करायचा. विद्यार्थ्यांना, आम्ही गरीब विद्यार्थ्यांना शिकवतो त्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही. कॉन्व्हेंटचे विद्यार्थी नाही आणि आम्ही कॉन्व्हेंटचे शिक्षक सुद्धा नाही. सरकारने असं करायला पाहिजे. आता संक्रांत आहे तर संक्रांतीचं वाण समजून तरी आमचं जे 100%चं अनुदान आहे ते आम्हाला द्यायला पाहिजे. आम्ही मानू की आमचं जे भाग्य आहे, कारण की आपल्याकडे जे वाण आहे संक्रांतीचं, ते वाण काही असं नाही, ते सौभाग्यशाली व्यक्तीकडूनच सौभाग्य व्यक्तीला दिलं जातं. तर एक वाणाच्या स्वरूपात एक चांगलं कार्य आपलं मायबाप सरकार करू शकते असं मला वाटते. नमस्कार, मी 14 वर्ष झाले आम्ही कायम या शब्दापासून जे म्हटलं तरी आमचं पूर्ण आयुष्य आता 20 वर्षाचं जवळजवळ अर्धा आमचं आयुष्य या बिनपगारी आयुष्यात जे शाळेत गेलेलं आहे किंवा शिक्षक म्हणून गेलेलं आहे. या आपल्या भारतात गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर महेश अशा या मोठ्या मोठ्या व्याख्याना केल्या जाते आणि या गुरु नावाचा जो सगळीकडे जय जयकार होतो तो ह्या महाराष्ट्रात कसा अपमान होतो हे तुम्ही आता सर्वस्व पाहू शकता की हे रस्त्यावर शिक्षक बसले. मागे विधानसभेमध्ये केसरकर साहेबांनी म्हटलं का वारंवार शिक्षक येऊन बसतात, मुलांना कोण अरे येऊन बसतात म्हणजे का हाऊस असते का सर्वांना इथे येऊन बसण्याची? काहीतरी मजबुरी असते प्रत्येकाची. प्रत्येक व्यक्ती आपल्या मनात एक वादळ घेऊन आलेला आहे आणि या वादळाचं मला वाटतं चक्रव्यूहामध्ये सगळ्यांनी रूपांतर करायला पाहिजे. आणि इथे येऊन बसतात, असं करतात, तसं करतात, पण तुम्ही द्या ना, तुम्ही दिलं तर आम्ही इथे येऊन का बसणार? अरे पटपट जर तुम्ही 5 वर्षात आमचं करून घेतलेलं असतं तरी तर आमचं अर्धा आयुष्य घालून हे 20-20 वर्ष, 40-40 वर्ष झाले आज रिटायरमेंटला येत आहे. आमचे किती बांधवाचं हार्ट अटॅक येऊन कोणी आत्महत्या केलेलं आहे. सरकारला जाब विचारण्यासाठी पत्र सुद्धा लिहिलं आहे तरी या सरकारला जाग नाही आहे. मला एक कडकडीची विनंती आहे एकनाथ शिंदे साहेबांना का ती देती सरकार आहे आणि फक्त आमची एकच मागणी की आम्हाला आता 20 नाही, 40 नाही, 60 नाही तर 100% पाहिजे आणि तुमच्याच करून पाहिजे. तुम्ही जाच्या अगोदर जे आम्ही तुमच्याकडे आलेलो बस एवढ्याच आशेने की आम्हाला तुम्ही ते 100% द्या आणि असं आम्हाला पुढं
फसावं लागणार नाही याची ग्वाही द्याल. बस एवढंच बोलून मी माझं. नमस्कार. आम्ही गेल्या 3 तारखेपासून 3 जानेवारीपासून आंदोलनाला बसलेलो आहे. प्रत्येकजण येते काहीतरी सांगून जाते, आज देऊ उद्या जाऊ, परंतु शिक्षकांनी किती दिवस यायचं? शाळा बघायची, घर बघायची की आंदोलन करायचं? शाळा न बघता आम्ही आंदोलनाला येतोय म्हणजे एक प्रकारे आमच्याकडून विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. सरकारकडून जरी आमचं नुकसान होत असेल तर आमची मनापासून इच्छा आहे की आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये. येत्या काही दिवसामध्ये बोर्डाच्या परीक्षा आहेत, बोर्डाची प्रॅक्टिकल्स आहेत, त्यासाठी लवकरात लवकर सरकारने आमचा विचार करावा आणि आमचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी आमची सरकारला विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार, मी गयाली मॅडम गडचिरोलीवरून आलेली आहे. मी 16 वर्षापासून बिनपगारी काम करते आहे आणि मला एक सरकारला जाब विचारायचं आहे की महिला शिक्षकांनी जरी आणि शिक्षकांनी जर बार जर रस्त्यावर उतरावं, मग शिक्षकांनी शिकवण्याचं काम कधी करावं आणि या सरकारला जाग कशी येत नाही? आम्ही 15-15, 20-20 दिवस झाले इथे बसलेलो आहोत आणि माझी मुलगी अक्षरशः काल फोन केली, आई मला ताप आलेला आहे मम्मी, तुझ्याशिवाय मला झोप लागत नाही. आणि या सरकारला जाग कशी येत नाही मला हेच विचारायचं आहे की लहान लहान लेकरं बाळांना ठेवून जर आम्ही इथे आझाद मैदानात येतोय तर मग सरकार तिथे काय झोपते का? सरकारला जाग का येत नाही? आणि हेच जाब मला विचारायचं आहे की शिक्षकांनी किती दिवस बिनपगारी काम करावं, किती दिवस अंशतः अनुदानित मध्ये काम करावं आणि ह्या तुटपुंज्या पगारामध्ये आमचा संसार काही भागत नाही. तर मायबाप सरकारला मला एकच विनंती आहे, कडकडीची आणि पोटतिडकीने एकच विनंती आहे की सरकारने आता तरी जागं व्हावं आणि आमचा जो आवाज आहे, शिक्षकांचा आवाज ह्या शासनापर्यंत पोहोचवा आणि शासनाने जी झोपेची सोंग घेतलेला आहे त्यांनी झोपेतून उठावं आणि शिक्षकांना न्याय द्यावा, एवढीच कडकडीची विनंती आहे. 3 जानेवारी 2024 पासून आज तुम्ही आझाद मैदानामध्ये हा लढा सुरू ठेवलाय. शासनाने तुमच्या मागण्यांकडे जर लक्षच नाही दिलं, पुढे काय भूमिका असणार आहे तुमची? 3 जानेवारी 2024 पासून शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आमचं राज्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्याध्यापक वाढीव टप्पा आणि त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना सर्वांच्या प्रमाणात त्यांनाही अनुदान मिळावं या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आम्ही बसलो होतो. आज तारीख आहे 1, जवळजवळ 27-28 दिवस झाले. जरी शासनानं लक्ष दिलं नसलं तरी शासनाचे लोकप्रतिनिधी, शासनामधले मंत्री यांनी आमच्या मागणीला दुजोरा दिलेला आहे. ते देत नाहीत असं म्हटलेलं नाही, आम्ही देणार आहोत आणि त्यांना आम्ही बजेटची तरतूद केलेली आहे त्यापूर्वी. परंतु आम्ही या मागणीसाठी बसले आहोत, जी बजेट तुम्ही तरतूद केलेली आहे ती तरतूद येणाऱ्या अधिवेशनामध्ये व्हावी आणि 1 जानेवारी 2024 पासून सर्वांना टप्पावाढ मिळावा या मागणीसाठी आम्ही बसलो आहोत. आणि जर शासन लक्ष दिलं नाही तर येणाऱ्या मंगळवारपासून मी स्वतःने पुंडलिक घाटे आमरण उपोषणला या ठिकाणी बसणार आहोत. खऱ्या अर्थानं तुमचं आता सध्या या घडीला विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम आहे, परंतु तुम्ही आता या ठिकाणी आंदोलन करताय आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होतं, याला जबाबदार कोण? असं तुमचा समज आहे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं, परंतु कोणताही शिक्षक विद्यार्थ्यांचं नुकसान करत नाही. या ठिकाणी जे शिक्षक येतात ते मागच्या आठवड्यात येऊन गेले, ते त्या ठिकाणी शिकवत आहेत आणि हे येणारे शिक्षक रजा काढून या ठिकाणी येतात. आणि एका शाळेतला एखादा दुसरा शिक्षक आणि एखादा कर्मचारी असे येतात. त्यामुळे शैक्षणिक कोणत्याही विद्यार्थ्यांचं नुकसान होत नाही. आपल्या माध्यमातून शासनाला सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांच्यामुळे आम्हाला पगार मिळतो त्यांचं नुकसान आमचा शिक्षक कधीही करणार नाही. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज गायकवाड शिवाजीराव गायकवाड, मुंबई, महाराष्ट्र. जय हिंद. आवाज बहुजनांचा.